नमस्कार मंडळी, मी वैशाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। अगदी सोप्या स्टेपमध्ये मी तुम्हाला या उकडीच्या मोदकाची रेसिपी आज दाखवणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अगदी सर्वप्रथम जरी तुम्ही मोदक करत असाल तरी परफेक्ट येतील। चला तर मग लवकरच उकडीच्या मोदकाच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण मोदकाच्या सारणाची तयारी करून घेऊया। तर हा मी इथे एका नारळाचा कीस घेतलेला आहे। तो कीस सर्वप्रथम वाटीने मोजून घेतला तर तो 2 वाट्या भरलेला। तर 2 वाट्या किसासाठी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गॅसवर एक जाड गुळाची कढई घेऊन त्यामध्ये थोडंसं तूप टाकून हे खोबरं आपण छान तुपामध्ये परतवून घेऊया। मी हा ओला नारळ आपल्या बारीक किसणीवर किसून घेतलेला आहे। तुम्ही तो मिक्सरमधून देखील काढू शकता किंवा खोवून सुद्धा घेऊ शकता। 2 वाटी नारळाच्या किसासाठी 1 वाटी गूळ हे अत्यंत परफेक्ट प्रमाण आहे। त्यामुळे मोदकाच्या आतील सारण जास्त गोडही होत नाही आणि कमी गोड देखील होत नाही। गॅसच्या लो फ्लेमवर गूळ आणि खोबरं चमच्याने व्यवस्थित परतून घ्यायचं। हा गूळ थोड्या वेळाने पातळ होण्यास सुरुवात होतो। आता मोदकांसाठी तुम्ही कुठलाही गूळ वापरला तरी चालेल, चिक्कीचा किंवा साधा गूळ वापरला तरी मोदक छानच होतात। हे बघा, मोदकाच्या सारणाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे। गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित हळूहळू मिक्स होत आहे। गूळ आणि खोबरं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून हे सारण थंड होण्यासाठी ठेवावे। त्यानंतर आपण उकडीच्या मोदकाच्या वरील आवरण तयार करण्यासाठी घेऊया। तर मी इथे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने आपण 3 वाट्या पाणी घेणार आहोत। पाण्यामध्ये थोडंसं तुपामुळे मोदकाच्या वरील आवरणाला छान चकाकी येते आणि थोडंसं मीठ। झाकण ठेवून अशा प्रकारे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण घेतलेलं तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये टाकून एखाद्या चमच्याने किंवा बेलण्याने अशा प्रकारे हे पीठ पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मंद ठेवावी, म्हणजेच हे पीठ हळूहळू छान शिजून येतं। हे बघा, पातेल्यांच्या काठाला लागलेलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून एका ठिकाणी घेऊन यायचं आहे। त्यामुळे तांदळाची उकळ छान निघते। पीठ मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद ठेवून या उकळीवर झाकण ठेवून देऊन छान वाफ येऊ द्यावी। 5-7 मिनिटांनंतर गॅस बंद करून आतल्या आत ही उकळ त्या वाफेमध्ये छान शिजू द्यावी, म्हणजेच ही उकळ कच्ची लागत नाही। त्यानंतर अशा प्रकारे मोठं ताट घेऊन ही उकळ त्या ताटामध्ये काढून घेऊया। गरम गरम या उकळीला वाटीच्या किंवा एखाद्या पेल्याच्या सहाय्याने अशी प्रकारे स्मॅश करून घेऊया, म्हणजे उकळ छान येईल। ही प्रोसेस गरम गरमच करावी लागते, तरच मोदक छान कळीदार तयार होतात। थोडा थोडा तुपाचा किंवा पाण्याचा हात घेऊन ही उकळ छान स्मूथ अशी मळून घ्यावी। आता आपण मोदक तयार करण्यासाठी घेऊया। तर अशा प्रकारे लिंबा एवढा गोळा हातावर छान चोळून घ्यायचा, कुठेही क्रॅक राहता कामा नये। आज आपण मोदकाच्या साच्याच्या सहाय्याने मोदक तयार करणार आहोत। तर मोदकाच्या साच्याला अशा प्रकारे थोडंसं तूप लावून त्यामध्ये हा उकळीचा गोळा भरून अशा प्रकारे बोटाने छान त्याला आकार द्यायचा आहे। साच्याच्या सहाय्याने मोदक केले तर सर्व मोदक छान एकसारखे आणि सुबक तयार होतात। हे बघा, सर्व बाजूंनी मी हे तांदळाचं पीठ व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे आणि सारण भरण्यासाठी मोदकामध्ये थोडी जागा ठेवलेली आहे। असं सारण भरून झाल्यानंतर हा मोदक व्यवस्थित पॅक करावा। तर आता आपण बघूया मोदक कसा तयार झालेला आहे। हे बघा, छान असा कळीदार आणि सुबक हा मोदक तयार झालेला आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित तयार झाला। बाकीचे मोदक देखील मी साच्याच्या सहाय्याने तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे मोदक उकळीसाठी ठेवूया। मोदक वाफवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करून ठेवलेलं आहे। त्या पातेल्यात एखादी चाळणी ठेवून त्यावरती पांढरा कपडा ठेवून हे मोदक मी आता वाफवून घेते।
अतिशय मऊ आणि लुसलुशीत हे मोदक उकळ झाल्यानंतर तयार होतात। 2 वाटी तांदळाच्या पिठामध्ये माझे 11 मोदक तयार झालेले आहेत, तर त्यानुसार प्रमाण घेऊन तुम्ही मोदक तयार करावेत। हे मोदक आता आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं छान वाफवून घेऊया। उकळीचे मोदक हे गरम-गरमच तयार करायचे असतात, त्यासाठी तुम्हाला काम असेल त्याच्या अर्धा तास आधी हे मोदक तयार करण्यासाठी घ्यावेत। तर अशा प्रकारे तयार झालेले आहेत पांढरे शुभ्र, सुबक आणि मऊ लुसलुशीत असे उकळीचे मोदक। रेसिपी अगदी सोपी आहे, स्टेप बाय स्टेप केली तर लगेच तयार होतात। एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते। हे बघा, अशा प्रकारे हा मोदक तयार झालेला आहे। उकळीच्या मोदकावर छान असं साजूक तूप टाकून गरमागरम हा मोदक सर्व्ह करा, अगदी कुणालाही आवडतोच। मोदकाचं सारण तयार करताना त्यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पूड किंवा खसखस देखील टाकू शकता। तर मग येत्या गणेश चतुर्थीला अशा प्रकारे उकळीचे मोदक नक्की करा, अजिबात फसणार नाहीत, छानच होतील। आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।